नमस्ते, मी माया रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण कारलं करणार आहे बघा, कारल्याची भाजी। त्यासाठी मी 2 कारले घेतले ते आता हे कापून घेऊया। असा या आतलं बी आहे ते काढून घ्यायचं बघा, नाही खाताना कार लागते। बी आवडत नाहीत मला, मी काढून घेते बघा। असं बी काढून घ्यायचं। कसं कारलं कापून घेऊया बघा। ही दोन्ही पण कारली मी अशीच कापून घेते बघा, बारीक। तर बघा बारीक असं तुकडं करून घेतलेत बघा मी खोबऱ्याचं। वाळलं खोबरं आहे, कारल्यात घालायसाठी खोबरं घेतले बघा। आता हे मिक्सरला लावून घेऊया आपण। थोडं लसूण घेतलाय सोलून, एक 8-9 पाकळ्या, आणि आल्याचा तुकडा घेतलाय बघा। हे पण ह्यात टाकूया। थोडीशी कोथिंबीर घेतली बघा, ते पण टाकूया बघा। थोडंसं मीठ घेतलंय, मीठ टाकूया हे कारल्यात। म्हणजे असं कारलं धुताना का नाही मीठ टाकूनच धुवायचं, मिठाच्या पाण्यानं। त्याचा कडूपणा आहे ते जातोय सगळा। त्यामुळे असं कारलं चांगलं मिठाच्या पाण्यात धुवून घ्यायचं बघा। 1-2 मिनिटं ठेवूया आपण असंच हे। आता ह्यातच टाकूया बघा अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरं। आता ह्यातच चवीप्रमाणे मीठ टाकूया बघा। आता हे सगळं मिक्सरला लावून मी बारीक करून घेते बघा। मिक्सरला लावून घेतले बघा आता ही बारीक करून। 4 मिरच्या घेतल्या त्या बघा हिरव्या, ते पण असं बारीक कापून घेऊया। एक टोमॅटो घेतले बघा, हे पण बारीक। बघा बारीक असं टोमॅटो कापून घेतले। पॅन ठेवलाय बघा गॅसवर। पॅन आता गरम झालाय, ह्यात तेल ओतूया। तेल गरम झाले बघा, ह्यात आता टोमॅटो टाकूया बघा। चांगलं परतून घेऊया टोमॅटो। आता ह्यातच टाकूया बघा हिरवी मिरची आपण बारीक करून घेतलेली, मिक्स करून घेऊया। ह्यात टाकूया बघा थोडंसं धना पावडर, थोडीशी हळद। आपण त्यात बारीक करताना पण टाकल्या खोबऱ्याबरोबर, थोडीशीच टाकूया। टोमॅटो आपलं चांगलं भाजलंय बघा। आता आपण हे बारीक केलेलं खोबरं, हे मसाला आहे ते सगळा ह्यात ओतूया। चांगलं तेलात असं भाजून घेऊया बघा। चांगलं भाजून घेऊया मसाला। कढीपत्ता घेतलाय बघा, कढीपत्ता टाकूया। कोथिंबीर पण टाकूया, मिक्स करून घेऊया। मसाला चांगला भाजलाय बघा। आता हे कारलं टाकूया आपण यात। मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घेतले बघा, मिक्स करून घेऊया बघा। आता बघा 1 ग्लास पाणी घेतले मी। मिक्स करून घेऊया। आता ह्यावर टाकूया बघा शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतलेला, मिक्स करून घेऊया। आता बघा 1-10 मिनिटं शिजवून घेऊया आपण झाकून ह्याला। तर बघा आता 10 मिनिटं ठेवलं होतं, शिजले का बघूया। तर बघा मस्त असं शिजले आपलं कारलं बघा। अजिबात पाणी सगळं आटलेलं आहे।
किती छान झाले, मस्त बघू शकता तुम्ही. अधूनमधून जरा एक वेळा चेक करा, नाहीतर असंच ठेवलं तर ही होते, करपते खाली. जरा हलवत राहायचं असं उघडून मध्ये मध्ये. बघा शिजलंय का बघूया. गॅस बंद करूया. बघा आता पाणी पूर्ण आटले त्यामुळे शिजलं असेल. बघा शिजलंय चांगलं. बघा चाकू सहज घुसा लागलाय आतमध्ये. शिजलंय बघा. बघा काढून घेऊया आता साईडला एका प्लेटमध्ये. तर बघा कारल्याची भाजी आपली आज बनवून तयार आहे. मस्त झाले बघा कारले एकदम. असं एकदा करून बघा, खूप छान होते. आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही कारलं तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. आणि असंच उद्या भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. बाय.